तुम्हाला पाहिल्यावर असं वाटेल आहे की हा तांदळाचा ढोकळा आहे, पण हा ढोकळा नाही आहे बरं का. ही आहे तांदळाच्या पिठाची उकड. पापड करताना जी उकड घेतात अगदी तेच. इथे मी पीठ घेतलेलं आहे तांदळाचं. रेडीमेड पण घेऊ शकता किंवा घरी पण तयार करून घेऊ शकता. तांदळाचं पीठ, तांदूळ छान धुवून घ्यायचं, वाळवून घ्यायचं आणि मग दळून घ्यायचं. हे बघा मी इथे पीठ घेतलं आहे. त्यात मी चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि दळ्याला घुसळून थोडं ताक बनवून घेतलं आहे आंबट आणि त्याच्यानेच इथे मी भिजवून घेणार आहे. ढोकळ्यासारखंच भिजवून घ्यायचं आहे, गुठळ्या न राहू देता, आणि ढोकळ्यासारखंच इथे आपल्याला लावायचं आहे. बघा व्यवस्थित सगळं पीठ इथे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं ताकाने मिक्स केल्यामुळे आंबूसर अशी चव येते त्याला आणि खायला एकदम छान लागते. बघा छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे, पूर्ण बघा भिजवून घेतलेलं आहे आणि हे असंच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. इथे मी पाणी कुकर ठेवलेला आहे आणि स्टँड लावून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. ढोकळ्यासारखंच ठेवायचं आहे. एक भांडं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्येच इथे लावून घ्यायचं आहे. उन्हाळ्यात जे पापड करतो तांदळाचे त्यावेळेला ही अशाच प्रकारची उकड घ्यावी लागते आणि मग ती उकड मळूनच त्याच्या पापड केले जातात. पण ही नुसती पण खायला खूप छान लागते. तुम्ही नक्की खाऊन बघा, करून बघा आणि तुम्हाला पण आवडेल आहे, इतकी मस्त लागते. नवीन तांदळाची असेल तर खूपच छान लागते, पण तुम्हाला खूप आवडत असेल आहे तर ही तुम्हाला तांदळाच्या पिठाचं तुम्ही कधी पण करा, अगदी छान लागणार आहे. बघा व्यवस्थित सेट करून टाकून घ्यायचं आहे. थोडं मी टॅप करून घेते आहे आणि पूर्ण पीठ मी टाकून घेते आहे. एकच घाणा लावणार आहे मी. बघा व्यवस्थित सेट करून घेतला आणि कुकरमध्ये पाणी आधीच तापायला ठेवून दिलं होतं कुकरचं. आता बघा बिना शिट्टीचं हे आपल्याला छान उकड करून घ्यायची आहे. ही नुसती पण खायला चांगली लागते. वरतून तुम्हाला फोडणी घालायची असेल तर फोडणी पण घालून घेऊ शकता. बघा उकड झालेली आहे, 15 ते 20 मिनिटात उकड झालेली आहे. बघा रंग बदललेला आहे आणि तुम्ही चाकू टाकून चेक करू शकता. इथे बघा छान झालेली आहे. कट करून घ्या. तुम्ही कच्चं तेल घालून जरी केलं ना तरी खूप छान लागते. मोहरीचं तेल म्हणा, मी इथे तिखट फक्त भुरकवते आहे आणि कच्चं तेल इथे लावून खाणार आहे. असंच खायला पण छान लागतं. तुम्ही वरून तेल घालून घेतलं तरीही छान लागतं. तुम्ही जर हा पदार्थ करत नसाल आहे तर तुम्ही हा नाश्त्याच्या वेळेला म्हणा, सकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला, रिकाम्या वेळेत तुम्ही हा करून घेऊ शकता. अतिशय छान लागणारा हा पदार्थ आहे. बघा ही नुसती पण खाऊन घेऊ शकता आणि वरून बघा थोडंसं तेल तिखट मी भुरकवून घेतलेलं आहे आणि इथे तेल कच्चं घालून घेतलेलं आहे. नक्की करून बघा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत घरगुती खा, स्वस्त रहा आणि मस्त रहा. व्हिडिओ आवडला असेल आहे तर नक्की लाईक करा.